Good morning, students. वेलकम टू अनदर क्लास. आज आपण लास्ट क्लासमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस बघितला होता स्टुडंट्स. ओके, लेट्स सी द वन मोर टाईम. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपण दोन पॅरेंटला चूज केलं होतं जे की प्युअर ब्रीड होते, म्हणजे टू ब्रीडिंग होते त्यांच्यामध्ये. ठीक आहे, तर एक पॅरेंट आपण घेतलं होतं की टॉल. जो क्रॉस आपण आता बघणार आहोत हा क्रॉस मी एकदम तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार नाही आहे, पण ऑलरेडी आपण बघितलेला आहे, पण एकदम शॉर्टमध्ये एकदा आपण त्याला रिवाईज करणार आहोत. तर एक कॅरेक्टर आपण टॉल घेतलं होतं पॅरेंटचं, आणि दुसरं जे होतं ते डॉर्फ होतं. ठीक आहे, तर हे झालं याचं फिनोटाईप. पॅरेंटल फिनोटाईप. ओके, आणि याचं जिनोटाईप असेल कॅपिटल टी फॉर द टॉल प्लांट, स्मॉल टी फॉर द डॉग. ओके, कोणतेही पॅरेंट्स मेल असेल किंवा फिमेल असेल. ठीक आहे, आणि ते जे काही गॅमेट प्रोड्यूस करतील ते सर्व सेम असतील, म्हणजे टॉल प्लांट जे गॅमेट प्रोड्यूस करतील ते कॅपिटल टीचेच असतील. ठीक आहे, आणि डॉग प्लांट जे गॅमेट प्रोड्यूस करतील ते सर्व स्मॉल टी असतील. ठीक आहे, ते झाले याचे गॅमेट्स. आणि जेव्हा यांचं क्रॉस होईल तर यांच्यापासून मिळणारे जे प्लांट असतील ते असतील या प्रकारे. त्यांचं जिनोटाईप असणार आहे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि फिनोटाईप असणार आहे टॉल. टॉल का असणार फिनोटाईप? कारण की इथे कॅपिटल टी आलेला आहे जो डॉमिनंट अलील आहे. ठीक आहे, फिनोटाईप आहे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि जिनोटाईप आहे कॅपिटल टी स्मॉल टी, आणि फिनोटाईप आहे टॉल. ओके, जेव्हा या F1 जनरेशनचे जे इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांच्यामध्ये जेव्हा सेल्फ पॉलिनेशन केलं तेव्हा त्यांच्यापासून आपल्याला मिळालं F2 जनरेशन्स. ओके, तर F2 जनरेशनचे आपण पहिले गॅमेट काढून घेऊ. त्याच्यापासून आपल्याला दोन प्रकारचे गॅमेट्स मिळू शकतात. एक गॅमेट असतील की त्याच्यामध्ये कॅपिटल टी असेल, दुसऱ्या प्रकारचे गॅमेट जे असतील त्यांच्यामध्ये स्मॉल टी असेल. ठीक आहे, तर दोन गॅमेट घेऊ आपण लाईक दिस. हे असतील फिमेल गॅमेट, आणि इथे घेऊ आपण मेल गॅमेट. ओके, खाली कॅपिटल टी स्मॉल टी. हा आपला पुनेट स्क्वेअर. ओके, शॉर्टकटमध्ये घेतो मी, जास्त टाईम आपल्याला याच्यात लावायचा नाही आहे. तर यांच्या क्रॉसिंगून आपल्याला मिळणारे जे काही इंडिव्हिज्युअल असतील इन द F2 जनरेशन ते असतील कॅपिटल टी. ठीक आहे, कॅपिटल टी अँड स्मॉल टी, देन स्मॉल कॅपिटल टी आणि स्मॉल टी. ओके, दोन जर डिफरंट अलील जर एकत्र येत असतील तर कधी पण सुरुवातीला कॅपिटल लेटर घ्यायचं आहे. ठीक आहे, कॅपिटल लेटरनी सुरुवात असायला पाहिजे. तर इथे कॅपिटल टी स्मॉल टी, इथे असेल स्मॉल टी आणि स्मॉल टी. ठीक आहे, ते आपल्याला याचे जिनोटाईप्स मिळाले. ठीक आहे, कोणकोणते जिनोटाईप मिळाले आपल्याला? पहिलं आहे कॅपिटल टी, दुसरं आहे स्मॉल टी कॅपिटल टी, आणि तिसरे दोन्ही स्मॉल टी. ठीक आहे, तर हे झाले जिनोटाईप. ओके, जिनोटाईप आपल्याला काउंट करायचे असेल तर ते असतील कॅपिटल टी आहे आपल्याकडे ओनली 1. ओके, स्मॉल टी कॅपिटल टी आहेत 2, 1 आणि 2, आणि स्मॉल टी आहेत 1. म्हणजे हा झाला आपला जिनोटाइपिक रेशो. फिनोटाइपिक रेशो काढायचा झाला तर फिनोटाइपिक रेशो असेल फिनोटाइपिक रेशो. ओके, फिनोटाइपिक रेशो असेल आपला या कॅपिटल टी हा असेल टॉल. ठीक आहे, जिथे जिथे कॅपिटल टी येईल तो फिनोटाईप टॉलच असणार आहे, कारण की कॅपिटल टी हा डॉमिनंट कॅरेक्टर आहे, अलील आहे. ठीक आहे, हा सुद्धा कॅपिटल टी असेल त्यामुळे हा टॉल असेल, हा सुद्धा टॉल असेल. ठीक आहे, आणि चौथा जो आहे तो मात्र स्मॉल टी आहे, म्हणजे रिसेसिव्ह आहे, तो आहे डॉर्फ. ओके, तर आपल्याला कोणकोणते कॅरेक्टर मिळाले? टॉल्फ आणि डॉर्फ. ठीक आहे, त्यांना जर काउंट केलं तर आपण तर कॅपिटल टी किती आहे? 1 2 3.
आणि डॉफ आहे ओनली 1. तर आहे मोनोहायब्रिड क्रॉस टॉल प्लांट आणि डॉफ प्लांटचा जो आपल्याला मेंडलने दिलेला आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये पहिल्या जनरेशनमध्ये फक्त आपल्याला एकच पॅरेंटल कॅरेक्टर ॲपियर दिसते, दुसरं कॅरेक्टर आपल्याला त्यामध्ये डिसॲपियर आहे, दिसत नाही आहे. लेकिन सेकंड जनरेशनमध्ये पुन्हा आपल्याला ते कॅरेक्टर रिॲपियर होताना दिसते F2 जनरेशनमध्ये. त्यांचे रेशो आहेत, जेनेटिक रेशोज आहे तो 1:2:1, खूप इम्पॉर्टंट आहे रेशो. ठीक आहे, आणि फिनोटाइपिक रेशो आहे 3:1, 3 टॉल आणि 1 डॉर्फ. जेनेटिक रेशो आहे की 1 जो आहे तो होमोझायगस डॉमिनंट आहे, त्याला होमोझायगस म्हणतात. दोन्ही सारखेच असेल तर होमोझायगस, 2 डिफरंट असेल तर हेट्रोझायगस. तर एक होमोझायगस डॉमिनंट आहे, दुसरा हेट्रोझायगस, 2 हेट्रोझायगस डॉमिनंट आहेत. ठीक आहे, कॅपिटल टी स्मॉल टी. आणि तिसरा एक जो आहे तो आहे होमोझायगस रिसेसिव्ह, तो एकच आहे. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हा क्रॉस आपण बघितला होता. ठीक आहे, आता या क्रॉसमध्ये आपल्याला जिनोटाइपिक रेशो आणि फिनोटाइपिक रेशो दोन्हीही माहिती आहेत, कारण की आपल्याला जीन्सबद्दल माहिती आहे किंवा त्याला जे कंट्रोल करणारा फॅक्टर आहे तो आपल्याला माहीत असल्यामुळे आपल्याला त्याचा जिनोटाइपिक रेशो माहिती आहे. ठीक आहे, पण मेंडेलला त्यावेळेस असं काही बघता येत नव्हतं, त्याला फक्त फिनोटाइपिक कॅरेक्टरसुद्धा ऑब्झर्व केल्या जात होते. म्हणजे F2 जनरेशनमध्ये त्याला फक्त 2 प्रकारचेच प्लांट दिसले असतील, एक टॉल प्लांट आणि एक डॉर्फ प्लांट. ठीक आहे, म्हणजे एक 6 फूट उंचा प्लांट असेल जो टॉल प्लांट असेल, आणि एक 1 फीटचा शॉर्ट प्लांट असेल ज्याला आपण डॉर्फ प्लांट म्हणलेला आहे. पण त्याला जिनोटाइपिकचा डिफरन्स मात्र दिसलेला नव्हता. ठीक आहे, म्हणजे टॉल प्लांट जे आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत, एक होमोझायगस डॉमिनंट आहे आणि दुसरा हेट्रोझायगस डॉमिनंट आहे. पण याच्याबद्दल मेंडलला काही कल्पना नव्हती. तर त्याला हे कसं कळेल की टॉलमध्ये हेट्रोझायगस आहे की होमोझायगस आहे. ठीक आहे, इथे सुद्धा F1 जनरेशनमध्ये जे काही टॉल प्लांट मिळाले हे मात्र मेंडलला माहीत नव्हतं की तो प्लांट हेट्रोझायगस आहे की होमोझायगस आहे. ॲक्च्युली इट्स हेट्रोझायगस. इथे सुद्धा 2 प्रकारचे टॉल प्लांट्स आहेत, होमोझायगस आणि हेट्रोझायगस, पण त्याला माहिती नव्हतं की याच्यातला कोणता प्लांट हेट्रोझायगस आहे आणि होमोझायगस आहे. ठीक आहे, आणि ते फाइंड आउट करण्यासाठी त्याने काय केलेलं आहे, एक क्रॉस केलेला आहे. तो एक चेकिंग क्रॉस आहे, चेक करण्यासाठी की आलेलं कॅरेक्टर हे होमोझायगस आहे की डॉमिनंट आहे. ठीक आहे, त्याच क्रॉसला म्हणतात टेस्ट क्रॉस. ठीक आहे, तर आपण टेस्ट क्रॉस बघणार आहोत मेंडलने केलेला, ज्याच्यातून त्याला हे माहीत पडलं की आलेलं जे कॅरेक्टर आहे जे अननोन जिनोटाईपचं आहे ते कोणतं आहे, होमोझायगस आहे की हेट्रोझायगस. मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये मेंडलला जे F2 जनरेशनमध्ये 2 प्रकारचे फिनोटाईप मिळाले होते, त्या फिनोटाईपचं जिनोटाईप मेंडलला माहीत नसल्यामुळे त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांनी एक क्रॉस केला होता. दॅट इज क्रॉस इज अ टेस्ट क्रॉस. ओके, F2 जनरेशनमध्ये 2 प्रकारचे प्लांट होते, टॉल आणि डॉर्फ. ओके, सर्वात पहिले मेंडलनी डॉर्फ कॅरेक्टरला चेक केलं की इट इज अ होमोझायगस की हेट्रोझायगस. ओके, तर त्यासाठी मेंडलने कंटिन्युअस त्या ड्रॉप प्लांटला दुसऱ्या एक ड्रॉप प्लांटसोबत फ्यू जनरेशनपर्यंत क्रॉस केलं, सेल्फिंग केली त्याची. ठीक आहे, आणि जिथपर्यंत त्याची सेल्फिंग केली त्या कंटिन्युअस प्रत्येक जनरेशनमध्ये त्याला सर्व ड्रॉप प्लांटच मिळाले. त्याच्यातून त्यांनी एक कन्क्ल्युशन काढलं की ड्रॉप प्लांट जो आहे तो होमोझायगस रिसेसिव्ह आहे. सो लेट्स राईट मेंडेल self cross the F2 dwarf plant and he found all dwarf plant up to the F3 and F4 generations. And from this he concluded that the dwarf plants
in F2 generation are homozygous. That means it is a small t. ओके, दोन कॅरेक्टर होते, एक टॉल होतं आणि दुसरं डॉग होतं. सर्वात पहिले त्यांनी डॉग कॅरेक्टरला कन्फर्म करून घेतलं की डॉग कॅरेक्टर जे आहे ते होमोझायगस रिसेसिव्ह आहे. त्यासाठी त्यांनी F2 जनरेशनचे जे डॉग प्लांट होते त्यांची सेल्फिंग केली आणि कंटिन्युअस F2 3 4 जनरेशनपर्यंत बघितलं की त्यांच्यापासून फक्त आपल्याला ड्रॉपच प्लांट मिळत आहे. याच्यावरून त्याने एक कॉन्क्ल्युशन काढलं की हे जे ड्रॉप प्लांट आहे F2 जनरेशन ते सर्व होमोझायगस आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी सेकंड जे कॅरेक्टर होतं टॉल त्याला क्रॉस केलं पॅरेंटल ड्रॉप प्लांटसोबत. ठीक आहे. आणि त्याच क्रॉसला म्हणतात टेस्ट क्रॉस. ओके, त्याची डेफिनेशन काय होईल तर याची डेफिनेशन आपण अशा प्रकारे करू शकतो. an organism with dominant phenotype is cross with recessive parents is called टेस्ट क्रॉस. ओके, या टेस्ट क्रॉसमध्ये F2 जनरेशनचं क्रॉसिंग आपण पॅरेंटल जनरेशनसोबत करते म्हणजे बॅक क्रॉस करतोय आपण. तर या टेस्ट क्रॉसला बॅक क्रॉससुद्धा म्हणतात. ठीक आहे. पण सर्वच बॅक क्रॉस हे टेस्ट क्रॉस नसतात. ठीक आहे. पण सर्व टेस्ट क्रॉस हे बॅक क्रॉस असतात. तर इट इज ऑल्सो अ बॅक क्रॉस कारण की पॅरेंटल कॅरेक्टरसोबत आपण F2 जनरेशनचं क्रॉसिंग करतो ज्याच्यामुळे आपल्याला ते कॅरेक्टर होमोझायगस आहे की डॉमिनंट आहे हे आपल्याला कळते आहे. ठीक आहे. तर आपण टेस्ट क्रॉस कशासाठी करतो आहे तर एक अननोन कॅरेक्टर आपल्याकडे आहे, त्याचं जिनोटाईप आपल्याला माहिती नाही, फिनोटाईप माहिती आहे पण जिनोटाईप आपल्याला माहिती नाही. ते फाइंड आउट करण्यासाठी जर आपण त्याची क्रॉसिंग रिसेसिव्ह ट्रेससोबत करत जर असेल तर दॅट क्रॉस इज कॉल्ड ॲज अ टेस्ट क्रॉस. ओके, म्हणजे अननोन जिनोटाईप फाइंड आउट करण्यासाठी आपण टेस्ट क्रॉस करतो आहे. आता हेच टेस्ट क्रॉस आपण एक एक्झाम्पल घेऊन चांगल्या प्रकारे समजून टेस्ट क्रॉसचं एक्झाम्पल बघण्यासाठी जे एक्झाम्पल आपण घेणार आहोत ते एक्झाम्पल आहे व्हायलेट फ्लावर्स आणि व्हाईट फ्लावर्सचं. ठीक आहे. तर जो क्रॉस आहे तो आहे बिटवीन द व्हायलेट कलरच्या फ्लावरमध्ये व्हायलेट कलर फ्लावर आणि व्हाईट फ्लावर. ओके, तर व्हायलेट कलरसाठी जे जिनोटाइप्स आहेत ते आहे कॅपिटल W आणि कॅपिटल W. ओके, इट इज अ होमोझायगस डॉमिनंट. ओके, होमोझायगस म्हणजे दोन्ही अलील सेम आहेत आणि डॉमिनंट आहेत. इथे येतं होमोझायगस रिसेसिव्ह म्हणजे स्मॉल w. ठीक आहे. याचं जेव्हा F1 जनरेशन आपण काढलं तर ते असेल हेटरोझायगस डॉमिनंट कॅपिटल W आणि स्मॉल w. ठीक आहे, जे असेल की all is a violet flower. ओके, आणि जेव्हा याचं F2 जनरेशन काढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस जे बघितला होता मेंडलचा त्याच प्रकारे 3:1 रेशो मिळणार आहे फिनोटाइपिक आणि जिनोटाइपिक रेशो मिळणार आहे 1:2:1. ओके, म्हणजे एक जो असेल तो असेल व्हायलेट, दोन जे असतील ते सुद्धा असतील व्हायलेट. ओके, आणि पुन्हा एक जो असेल तो असेल व्हाईट. ओके, याचा फिनोटाइपिक रेशो जो असेल जिनोटाइपिक रेशो जो असेल तो असेल कॅपिटल W आणि कॅपिटल W. या व्हायलेटचा जो जिनोटाइप असेल तो असेल कॅपिटल W स्मॉल w. याचा मतलब असेल स्मॉल w आणि स्मॉल w. ठीक आहे, ते जिनोटाइपिक रेशो आहे. जर याच्यामध्ये या दोन व्हायलेटमध्ये जर आपल्याला त्याचा जिनोटाइप माहीत नसेल तो जर फाइंड आउट करायचा असेल तर इथे आपण काय करणार आहोत टेस्ट क्रॉस करणार आहोत. ठीक आहे. तर लेट्स सी की जो व्हायलेट आपल्याला मिळाला आहे F2 जनरेशनमध्ये तो होमोझायगस आहे की हेट्रोझायगस आहे. तर F2 जनरेशनमधलं जे फ्लावर आपण घेतला तर व्हायलेट कलरचं ज्याचे जिनोटाइप आपल्याला माहीत नाही ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. लेट्स राईट दिस व्हायलेट कलर फ्लावर.
ओके, त्याची जिनोटाईप आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, जिनोटाईप इज अननोन, तीच आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, त्याला आपण क्रॉस करणार आहोत रिसेसिव्ह पॅरेंट्ससोबत. ठीक आहे, तर दोन्ही ठिकाणी आपण रिसेसिव्ह पॅरेंट्स घेणार आहोत. तर या व्हायलेट कलरच्या फ्लावरची दोन कंडिशन असणार आहे स्टुडंट्स, एक तर तो हेट्रोझायगस असेल किंवा तो होमोझायगस असेल. ठीक आहे, तेच आपल्याला इथे चेक करायचं आहे. तर सपोज जर तो हेट्रोझायगस असेल तर त्याचे जिनोटाईप असेल कॅपिटल डब्ल्यू अँड स्मॉल डब्ल्यू. ओके, आणि तो जर होमोझायगस डॉमिनंट जर असेल तर दोन्ही त्याचे कॅपिटल डब्ल्यू असतील. ठीक आहे, फिनोटाईप. आणि यांच्यापासून निघणारे जे काही गॅमेट असतील ते असतील इकडे असतील कॅपिटल डब्ल्यू आणि ते असेल स्मॉल डब्ल्यू. ओके, इथे मात्र आपल्याला एकच प्रकारचे मिळणार, कॅपिटल डब्ल्यू आणि कॅपिटल डब्ल्यू. ठीक आहे, तर यांचे दोघांची क्रॉस आपण करणार आहोत रिसेसिव्ह पॅरेंटसोबत, रिसेसिव्ह होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंटसोबत, होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट्स. ओके, आणि या कंडिशनमध्ये ते आहेत स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. ओके, त्यांचं फिनोटाइपिक आहे स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. ठीक आहे, तर इथे आपण करणार आहोत त्याचा पुनेट स्क्वेअर. तर इथे आपण हे गॅमेट्स घेणार आहोत डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू. ठीक आहे, वरती घेणार आहोत आपण पॅरेंटचे गॅमेट्स, दॅट इज स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू. ठीक आहे, इथे मी त्यांचे जिनोटाईप लिहितो आहे आणि याच्यात होणार त्यांचा क्रॉस. ठीक आहे, तर इथे पुनेट स्क्वेअरचा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळणार आहे कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू. इथे मिळणार आहे स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू. फोर्थमध्ये सुद्धा आपल्याला स्मॉल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यूच मिळणार आहे स्टुडंट्स. ठीक आहे, जर ही जिनोटाईप जर असेल तर आपल्याला हा क्रॉस मिळणार. इकडे सुद्धा आपण काय करणार आहोत की होमोझायगस रिसेसिव्ह प्लांट जे आहेत, रिसेसिव्ह पॅरेंटल प्लांट जे आहेत त्यांच्यासोबत याचा क्रॉस करणार आहोत. यांचासुद्धा जिनोटाईप असणार आहे स्मॉल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. ठीक आहे, तर इथे सुद्धा आपण पुनेट स्क्वेअर करणार आहोत. ठीक आहे, तर हा डायरेक्ट मी इथे घेतो आहे, सॉरी इथे डब्ल्यू आणि दुसरा इथे घेतो आहे. हे दोन्ही कॅपिटल डब्ल्यू आहेत. ठीक आहे, इथे घेणार आपण पॅरेंटची गॅमेट्स डब्ल्यू आणि डब्ल्यू. ठीक आहे, दोन्ही स्मॉल डब्ल्यू आहेत आणि यांचा क्रॉस यानंतर पुनेट स्क्वेअर. ठीक आहे, तर सर्व काही येणार आहे कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू, इथे सुद्धा कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू. हा सुद्धा कॅपिटल्स आहे. ठीक आहे, कारण होमोझायगस आहे. स्मॉल डब्ल्यू कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू. ठीक आहे, ते झाले यांचे F2 जनरेशन. जर इथे बघितलं तर हाफ जे आहेत ते हेट्रोझायगस डॉमिनंट आहेत आणि हाफ जे आहेत ते होमोझायगस रिसेसिव्ह आहेत. ठीक आहे, इथे सुद्धा कसं आहे की सर्व जे आहेत ते सेमच आहेत, सर्वांचं जे हेट्रोझायगस डॉमिनंट आहे. ठीक आहे, हा सुद्धा हेट्रोझायगस डॉमिनंट आहे, हा सुद्धा हेट्रोझायगस डॉमिनंट आहे, हा सुद्धा हेट्रोझायगस डॉमिनंट आहे. ठीक आहे, तर हे झाले याचे जिनोटाईप. याचे फिनोटाईप एकदा बघून घेऊ आपण. तर असा पहिले आपण इकडचे फिनोटाईप काढून घेऊ. कॅपिटल डब्ल्यू आणि स्मॉल डब्ल्यू हेट्रोझायगस डॉमिनंट, म्हणजे याचा कलर असेल व्हायलेट. ओके, याचा कलर सुद्धा काय असेल व्हायलेट असेल. हे होमोझायगस रिसेसिव्ह आहेत म्हणजे यांचा कलर असेल व्हाईट, याचा सुद्धा असेल व्हाईट. ठीक आहे, इथे बघितलं तर सर्व डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आणि कॅपिटल डब्ल्यू आहेत म्हणजे याचा कलर असेल व्हायलेट, याचा सुद्धा असेल व्हायलेट. म्हणजे फिनोटायपिक जर आपण काढलं इथे फिनोटाईप या क्रॉसचं तर ते असतील ऑल व्हायलेट. ओके, सर्व व्हायलेट असतील. ठीक आहे, आणि जिनोटाईप जरी काढलं तर ते सुद्धा काय असणार आहे, सर्व जिनोटाईप एकाच प्रकारचे आहेत. तर दॅट इज ऑल जिनोटाईप इज कॅपिटल डब्ल्यू अँड स्मॉल डब्ल्यू.
ओके, म्हणजे यांचा रेशो असेल 1:1, याचा सुद्धा काय असेल 1:1. ठीक आहे. इकडे बघूया, इथे फिनोटाईप जर आपण काढलं या क्रॉसचं तर ते आहे, पहिला जो आहे तो व्हायलेट आणि सेकंड जो आहे तो व्हाईट. ओके, तर इथे 50% व्हाईट आहेत, म्हणजे 4पैकी 2 व्हायलेट आहे, म्हणजे ते 50% व्हायलेट आहे आणि 50% व्हाईट आहेत. ठीक आहे, म्हणजे 2:2 रेशो आहे. त्याला आपण पुढे सिम्पल केलं तर होतो आहे 1:1. ओके, आणि याचा जिनोटाईप जर आपण काढला तर तो असेल, ओके, हे काढून घ्या तुम्ही, तुम्हाला लक्षात ठेवायचं इट इज अ 2:2. ओके, तर 2 प्रकारचे जिनोटाईप आपल्याला इथे मिळत आहेत. एक आहे कॅपिटल W आणि स्मॉल w, जे की हेटेरोझायगस डॉमिनंट आहे, आणि दुसरं आहे स्मॉल w आणि स्मॉल w, जे होमोझायगस रेसिसिव्ह आहेत. ठीक आहे, काउंट केले तर हे सुद्धा 2 आहेत आणि हे सुद्धा 2 आहेत. त्याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर हे सुद्धा 1:1 येते. ठीक आहे, म्हणजे फिनोटाइपिक रेशो सुद्धा 1:1 आहे आणि जिनोटाइपिक रेशो सुद्धा 1:1 आहे. ठीक आहे, इथे सुद्धा सेम रेशो आलेला आहे. फिनोटाइपिक रेशो 1:1 आहे आणि जिनोटाइपिक रेशो सुद्धा 1:1च आहे. ठीक आहे, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं आहे की टेस्ट क्रॉसमध्ये येणारा जो रेशिओ असतो तो 1:1च राहतो. ठीक आहे, तर याच्यावरून कसं आयडेंटिफाय करायचं की याचा जिनोटाईप काय असेल. ठीक आहे, जर याचा क्रॉस जर आपण रेसिसिव्ह पॅरेंट्ससोबत जर केला आणि त्याच्यामध्ये 50% पॅरेंट्स हे जर डॉमिनंट कॅरेक्टर शो करत असेल आणि 50% कॅरेक्टर हे जर रेसिसिव्ह जर असतील तर तो जो प्लांट आहे त्याची जिनोटाईप जी असेल ती काय असेल, हेटेरोझायगस. म्हणजे या कंडिशनमध्ये जो जिनोटाईप आपल्याला फाइंड करायची ती जिनोटाईप असणार आहे हेटेरोझायगस. ओके, आणि जर ऑल प्लांट जर व्हायलेट किंवा डॉमिनंट कॅरेक्टर शो करत असतील तर तिची जिनोटाईप असणार आहे होमोझायगस. ओके, तर इथे मी लिहितोय होमोझायगस. पुन्हा एकदा आपण त्याला रिवाइज करूया. ज्या प्लांटची, ज्या ऑर्गॅनिझमची आपल्याला जिनोटाईप काढायची आहे, माहिती नाही आहे, त्याला जर आपण रिसेसिव्ह पॅरेंट्ससोबत जर क्रॉस केलं, येणारा रिझल्ट हा 50% डॉमिनंट आणि 50% रिसेसिव्ह जर असेल तर निश्चितच ते प्राण्यांची जिनोटाईप काय असणार आहे, हेटेरोझायगस. ठीक आहे, म्हणजे एक कॅरेक्टर एक अलील डॉमिनंट एक अलील रिसेसिव्ह असणार आहे. आणि त्याच प्लांटचं जर आपण होमोझायगस रिसेसिव्ह पॅरेंट्समध्ये जर क्रॉस केला आणि आपला रिझल्ट काय मिळतोय तो म्हणजे एकच कॅरेक्टर आपल्याला अपियर होते, जे डॉमिनंट कॅरेक्टर आहे तेच जर अपियर होत असेल तर त्या प्लांटचे जे जिनोटाईप असेल ती असेल होमोझायगस. ठीक आहे, अशा प्रकारे आपण त्याला आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, हाच क्रॉस आपल्याला आपल्या NCERTच्या बुकमध्ये दिलेला आहे, चांगल्या प्रकारे आपण तिथे बघू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण नेक्स्ट थिअरी, दॅट इज अ इनकम्प्लीट डॉमिनन्सी. नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे इनकम्प्लीट डॉमिनन्सी. इनकम्प्लीट डॉमिनन्सी. ओके, तर मेंडलनी आपल्याला 2 अलील एका जीनचे 2 फॉर्म असतात, 2 अलील असतात आणि ते पेअरमध्ये असतात, त्यांच्यामध्ये इंटर रिलेशन असते. म्हणजे त्याच्यातला एक अलील जो असतो तो डॉमिनंट असतो, दुसरा रिसेसिव्ह असतो, किंवा दोन्ही रिसेसिव्ह असू शकतात किंवा दोन्ही डॉमिनंट असू शकतात. अशा प्रकारे आपल्याला त्यातलं इंटरॅक्शन सांगितलेलं आहे. ठीक आहे, पण त्याच्या पुढे जाऊन सायंटिस्ट कार्ल कॉर्न्स यांनी मेंडलचे जे एक्सपेरिमेंट आहे ते परफॉर्म करून बघितले, पण त्यांना सेम रिझल्ट मिळाला नाही. ठीक आहे, तर त्यांना इनकम्प्लीट तिथे डॉमिनन्सी पाहायला मिळाली. त्याच्याहून त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक अलीलमध्ये नुसतं डॉमिनन्सीच हे जे इंटरॅक्शन आहे ते नसते, तर त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही इंटरॅक्शन असतात. तर तेच इंटरॅक्शन आपण इथे बघणार आहोत. तर त्याच्यातलं एक इंटरॅक्शन म्हणजे इनकम्प्लीट डॉमिनन्सी. तर मेंडलनी शोधून काढलेल्या डॉमिनन्सी आणि रिसेसिव्ह इंटरॅक्शनच्या नंतरचा एक नवीन इंटरॅक्शन कॉर्न्स यांनी शोधून काढलेला आहे. तर त्यामुळे हा जो टॉपिक आहे हा टॉपिक येतो आहे पोस्ट डॉमिनन्सीमध्ये, पोस्ट मेंडेलियनमध्ये.
पोस्ट मेंडेलियन इरामध्ये, ठीक आहे. पोस्ट मेंडेलियन इरा, आणि हा डिस्कवर केलेला आहे, डिस्कवर बाय सायंटिस्ट कार्ल कॉन्स. ओके. मेंडेलने जे क्रॉस केले होते त्याप्रकारे त्यांनी क्रॉस केले, पण मेंडलसारखे त्याला फर्स्ट जनरेशनमध्ये डॉमिनंट कॅरेक्टर आणि सेकंड जनरेशनमध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह दोन्ही कॅरेक्टर अशा प्रकारे रिझल्ट त्यांना मिळाला नाही. आणि त्यांच्याहून त्यांना लक्षात आलं की दोन अर्लीमध्ये डॉमिनंट आणि रिसेसिव्ह याच्या व्यतिरिक्त सुद्धा दुसरे इंटरॅक्शन्स असू शकते, ठीक आहे. आणि तेच आहे इनकम्प्लीट डॉमिनन्सी. ते मेंडलच्या नंतरचं एक वर्क असल्यामुळे याला आपण कन्सिडर करणार आहोत पोस्ट मेंडेलियन इरा, ठीक आहे. त्याचं इंटरमिडिएट इनहेरिटन्स सुद्धा म्हणतात, इंटरमिडिएट इनहेरिटन्स. ओके, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. इनकम्प्लीट डॉमिनन्सी आपल्याला इंटरमिडिएट इनहेरिटन्स म्हणतात, किंवा याला एक्सेप्शन्स ऑफ द मेंडेलियन लॉज असं सुद्धा म्हणतात. एक्सेप्शन्स ऑफ मेंडेलियन लॉ. ओके, कारण हे सुद्धा एक प्रकारचं एक्सेप्शन्स आहे मेंडेलियन लॉला, कारण की मेंडेलियन लॉ हा प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही आहे. इथे सुद्धा हा लॉ लागू झालेला नाही आहे, ठीक आहे. याला आणखी दुसरं नाव आहे डेव्हिएशन्स फ्रॉम द मेंडेलियन्स लॉ. सर्व नाव येणे गरजेचं आहे, सर्व नाव इम्पॉर्टंट आहे. डेव्हिएशन्स फ्रॉम मेंडेलियन लॉ. ओके, जेव्हा दोन अलील पेअर एक्सप्रेस होतात त्यातला एक अलील हा डॉमिनंट असतो, तो स्वतःला एक्सप्रेस करतो आणि दुसऱ्याला सप्रेस करतो जो रिसेसिव्ह असतो. दोन्ही जर रिसेसिव्ह असेल तर रिसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस होते, डॉमिनंट असेल तर डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होत असते. पण या क्रॉसिंगनुसार एक असं लक्षात आलं की काही वेळेस काही कॅरेक्टर हे डॉमिनंट असतात तर ते इंटरमिडिएट कॅरेक्टर शो करतात, जसं की ब्लेडिंगमध्ये होत असते, ठीक आहे. मात्र इथे कॅरेक्टर ब्लीडिंग होत नाही, ते पुन्हा सेकंड जनरेशनमध्ये पुन्हा एक्सप्रेस होते, ठीक आहे. तर बऱ्याच वेळेस असा क्वेश्चन येतो की इनकम्प्लीट डॉमिनन्सी ही ब्लीडिंग आहे का, ब्लीडिंग इनहेरिटन्स आहे का, तर याचं उत्तर आहे नाही. कारण की जर कॅरेक्टर ब्लीडिंग होत असेल म्हणजे मिक्स होत असेल तर ते पुन्हा सेपरेट होणार नाही, ठीक आहे. पण हे कॅरेक्टर काय होते F2 जनरेशनमध्ये पुन्हा रिॲपियर होत आहे, म्हणजे ते मिक्स होत नाही, म्हणजे ही ब्लीडिंग नाही आहे, ठीक आहे. हे सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं. मग हे काय आहे तर इट इज अ ॲलेलिक ऑर इंट्राजेनिक इंटरॅक्शन. इट इज अ एक्झाम्पल ऑफ, हे सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. इट इज अ एक्झाम्पल ऑफ ॲलेलिक किंवा इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. ओके, मेंडलने आपल्याला जीनमध्ये किंवा अलीमध्ये एक इंटरॅक्शन सांगितलेलं आहे, ते डॉमिनंट आणि रिसेसिव्ह. म्हणजे एक डॉमिनंट असतो एक रिसेसिव्ह असतो, किंवा दोन्ही रिसेसिव्ह असतात किंवा दोन्ही डॉमिनंट असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा इंटरॅक्शनसुद्धा यांच्यामध्ये असते, तेच आपल्याला बघायचं आहे. तर एकाच जीनमध्ये जर इंटरॅक्शन असेल तर त्याला म्हणणार आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शन किंवा अलिलिक इंटरॅक्शन, म्हणजे अलीलमध्ये इंटरॅक्शन्स आहेत, ठीक आहे. आणि ते कोणतं आहे इनकम्प्लीट डॉमिनन्सी, म्हणजे पूर्णपणे तो त्या दुसऱ्या कॅरेक्टरवरती या दुसऱ्या अलीलवरती डॉमिनन्सी दाखवत नाही आहे, त्याची डॉमिनन्सी कशी आहे अर्धीच आहे, इनकम्प्लीट आहे, ठीक आहे. हे समजण्यासाठी आपण एक्झाम्पल घेऊ की एक क्रोमोझोम आहे, ठीक आहे, आणि त्याच्यावरती एक जीन्स प्रेझेंट आहे, ठीक आहे. त्याचा दुसरा फॉर्म त्याच्यासोबत असलेला जो का दुसरा क्रोमोझोम असेल त्याच्यावरती प्रेझेंट असेल, ठीक आहे. आणि क्रोमोझोम पेअरमध्ये असतात आणि त्याच्यावरती सुद्धा दोन जीन अवेलेबल असतात, ठीक आहे. त्यालाच आपण अलील म्हणतो. हा एक अलील झाला आणि एक दुसरा अलील झाला, ठीक आहे. हा डॉमिनंट असेल तर हा रिसेसिव्ह असेल तर जे कॅरेक्टर ते कंट्रोल करतात ते कॅरेक्टर डॉमिनंट कॅरेक्टर याच्यामध्ये एक्सप्रेस होणार, ठीक आहे. दोन्ही जर रिसेसिव्ह असेल तर रिसेसिव्ह कॅरेक्टर त्याच्यामध्ये एक्सप्रेस होणार, ठीक आहे. पण अकॉर्डिंग टू दिस इनकम्प्लीट डॉमिनन्सी, तर हे दोन्ही कॅरेक्टर इनकम्प्लीट डॉमिनन्सी जर शो करत असतील तर तिथे आपल्याला इंटरमिडिएट कॅरेक्टर पाहायला मिळते, ठीक आहे. तर या दोन जीन्समध्ये किंवा या दोन अलीमध्ये जे इंटरॅक्शन आहे, जे काही रिलेशनशिप आहे त्यालाच म्हणतात अलिलिक किंवा इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. ओके, सपोज दुसऱ्या क्रोमोझोमवरचा जर अलील असेल किंवा जीन असेल
त्यांच्यामध्ये जर इंटरॅक्शन असेल तर त्याला म्हणणार आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन्स. हे इंट्राजेनिक आहे, ते असणार आहे इंटरजेनिक इंटरॅक्शन्स. ओके, ती बी आपण पुढे बघणार आहोत. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की इनकम्प्लीट डॉमिनन्सी काय, इट इज इंट्राजेनिक इंटरॅक्शन्स. ओके, म्हणजे दोन कॉलिनमध्ये जी काय डॉमिनन्सी आहे ती इथे इनकम्प्लिटली एक्सप्रेस होते. ती कशी एक्सप्रेस होते ती अगदी आपण काही एक्झाम्पल म्हणून बघू, म्हणजे चांगल्या प्रकारे लक्ष. इनकम्प्लीट डॉमिनन्सीचे आपण 3 एक्झाम्पल बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल जे आहे ते आहे फ्लावर कलरचं. फ्लावर कलर जे आपल्याला एनसीईआरटी बुकमध्ये सुद्धा दिलेलं आहे. फ्लावर कलर इन प्लांटचं सायंटिफिक नाव दिलेलं आपल्याला अँटीरिनस मॅजेस. ओके, सायंटिफिक नेम आहे. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते सुद्धा फ्लावर कलरचंच आहे. फ्लावर कलर इन मीरा ओके, हे सुद्धा सायंटिफिक नेम आहे. तर अँटीमिरस मॅजस हे जे नाव आहे हे डॉग फ्लावरचं नाव आहे. त्या प्लांटचं नाव आहे डॉग फ्लावर. ओके, आणि याचं दुसरं नाव जे आहे ते स्नॅपड्रॅगन. ओके, कोणाचे नाव आहे स्नॅपड्रॅगन आणि डॉग फ्लावर, अँटीरिनियस मॅजसचं. ठीक आहे, याला म्हणतं, या प्लांटचं नाव आहे 4 o'clock. ओके, दुसरं नाव आहे ते गुलेबदन. दोन नाव आहे याचे, गुलेबदन आणि 4 o'clock. ओके, 4 o'clock का नाव याचं, कारण की हे जो प्लांट याला ना जे फ्लावर आहे ते अर्ली मॉर्निंग बरोबर 4 o'clockलाच ते फ्लावर येते, म्हणून त्याला 4 o'clock फ्लावर म्हणतात. त्याचं सायंटिफिक नेम आहे मिराबिलियस जलापा. याचं दुसरं नाव जे आहे गुलेबदन म्हणजे असं म्हणलं जाते की श्रीकृष्ण जे होते ते सकाळी 4 वाजताच बासुरी वाजत होते आणि त्यांच्या बासुरीच्या वाजल्यामुळे बासुरीच्या आवाजावरून ती फुलं फुलत होते, म्हणून त्याला गुलेबदन असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे, तर हे 2 एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तिसरं एक्झाम्पल जे आहे ते फिदर कलर ऑफ अँडाल्युशियन्स फॉल. ओके, फॉल म्हणजे कोंबडा, जंगली कोंबडी जे असतात त्याला आपण फॉल म्हणतो. ठीक आहे, तर अँडाल्युशियन्स एक जागा आहे, एक एरिया आहे, त्या एक देश आहे, त्याचा भाग आहे. तिथलच्या फॉलचं एक्झाम्पल आहे. त्यांच्या फिदर कलरचा किंवा त्याच्या पीसेसच्या कलरचं एक्झाम्पल आपण इथे घेणार आहोत. 3 एक्झाम्पल आपल्याला लक्षात येणे फार गरजेचं आहे. तर 1 by 1 एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया. फ्लावर कलर दोन्ही सेम आहे, फक्त स्पेसिस वेगळे आहे, रिझल्ट आणि सर्व काही त्याच्यामध्ये सेम आहे, त्यामुळे आपण दोघांचं एकच एक्झाम्पल घेणार आहोत. तर आपण घेऊया अँटीरिनियस मॅजेसचं, जे डॉग फ्लावर आहे किंवा त्याला स्नॅपड्रॅगन फ्लावरसुद्धा म्हणतात. तर 2 व्हरायटीज आहे याच्यामध्ये. तर पॅरेंटल जनरेशनमध्ये ओके फिनोटाईप आपण घेणार आहोत. एक आहे रेड फ्लावर, त्याला क्रॉस करणार आहोत आपण व्हाईट फ्लावर सोबत. ठीक आहे, जिनोटाईप असणार आहे. तर रेड फ्लावर हे व्हाईट फ्लावरवरती डॉमिनंट आहे आणि त्यासाठी आपण त्याला कन्सिडर करणार कॅपिटल आर. हे असणार आहे स्मॉल आर. ओके, दोघांचे जिनोटाईप असणार आहे किंवा गॅमेट असणार आहे. ह्याची गॅमेट असणार आहे कॅपिटल आर आणि ह्याचा गॅमेट असेल स्मॉल आर. ओके, ज्या दोघांमध्ये क्रॉस करू मिळणारे जे प्राण असतील त्यांचे जिनोटाईप सर्वांचे एक असणार आहे, कॅपिटल आर आणि स्मॉल आर. जे जिनोटाईप आहे त्याच्यावर आपण सांगू शकतो की इट इज अ रेड फ्लावर्स. पण इथे आपल्याला डॉमिनन्सी कम्प्लिटली एक्सप्रेस नाही झालेली आहे. ठीक आहे, तर रेड फ्लावरची डॉमिनन्सी इनकम्प्लीट आहे, म्हणजे अर्धीच डॉमिनन्सी रेड फ्लावरने एक्सप्रेस केलेली आहे आणि त्यामुळे व्हाईट फ्लावरसुद्धा तिथे थोडंफार प्रमाणामध्ये एक्सप्रेस झालेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर अर्धा रेड कलर असेल आणि अर्धा व्हाईट कलर असेल, दोघांचा मिक्स जर आपण केलं तर त्याच्यापासून कोणता कलर तयार होतो आहे, पिंक कलर तयार होतो स्टुडंट. तर इथे F1 जनरेशनमध्ये काय मिळालं, तर सर्व प्लांट हे
पिंक कलरचे फ्लावर मिळाले, ठीक आहे, पिंक कलर फ्लावर. मेंडलच्या क्रॉसनुसार आपल्याला काय मिळालं पाहिजे होते, सर्व रेड मिळालं पाहिजे, कारण की डॉमिनन्सी जर असेल, पण इथे डॉमिनन्सी कम्प्लिटली एक्सप्रेस झाली, इनकम्प्लिटली एक्सप्रेस झाल्यामुळे 50% रेड कलर होता आणि 50% व्हाईट कलर होता. दोघांची मिक्सिंग झालं आणि त्यांच्यापासून आपल्याला इंटरमिडिएट कलर मिळाला, तो होता पिंक कलर. ठीक आहे, तर याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यावरून पुढे आपण आता F2 जनरेशन बघणार. जे प्लांट मिळाले होते स्टुडंट्स आपल्याला, ते सर्व पिंक कलरचे होते आणि त्यांचं जिनोटाईप हा कॅपिटल R आणि स्मॉल r होता. ठीक आहे, तर या जिनोटाईपपासून आपल्याला दोन प्रकारचे गॅमेट्स मिळू शकतात. एक असेल कॅपिटल R आणि दुसरा असेल स्मॉल r. ठीक आहे, तर कॅपिटल R आणि स्मॉल यांच्या जर आपण सेल्फिंग जर केलं तर त्याच्यामध्ये मिळणारे जे काही रिझल्ट आहे तो आपण फिनिश स्क्वेअरने बघणार आहोत. तर मेल गॅमेट आपण घेऊया कॅपिटल R आणि स्मॉल r, आणि फिमेल गॅमेट आपण घेणार आहोत कॅपिटल R आणि स्मॉल r. ठीक आहे, डोंट वेस्ट टाईम, फास्टली बघूया आपण. काय असेल आपल्याला कॅपिटल R इथे असेल कॅपिटल R इथे असेल कॅपिटल R स्मॉल r, इथे असेल कॅपिटल R स्मॉल r, इथे असेल RR स्मॉल. ठीक आहे, हे झाले याचे जिनोटाईप्स. या जिनोटाईपवर आपण सांगू शकतो त्यांचे फिनोटाईप. ठीक आहे, कॅपिटल R असेल तर इट इज असेल रेड, असेल रेड. ठीक आहे, कारण की हे पॅरेंटल कॅरेक्टर आहे डॉमिनंट. कॅपिटल R आणि स्मॉल r हे असायला पाहिजे होते रेड, कारण की R हा डॉमिनंट आहे. पण ड्यू टू द इनकम्प्लीट डॉमिनन्सी इथे दोन्ही कॅरेक्टर 50-50% एक्सप्रेस होत आहेत आणि दोघांचं मिक्सिंग झाल्यामुळे इथे एक नवीन इंटरमिडिएट कॅरेक्टर पाहायला मिळते आणि दॅट इज अ पिंक. ओके, हे सुद्धा काय असणार आहे पिंक आणि असणार आहे व्हाईट. दोन्ही होमोझायगस रिसेसिव्ह व्हाईट. ठीक आहे, इट इज अ व्हाईट. ओके, याच्यावर आपण याचा रेशिओ काढूया. सर्वात पहिले काढूया फिनोटायपिक रेशिओ. ठीक आहे, फिनोटायपिक रेशिओ म्हणजे आपल्याला इथे कोणकोणते फिनोटाईप मिळाले. सर्वात पहिले मिळाला रेड, नंतर मिळाला आपल्याला इथे पिंक नवीन कॅरेक्टर इंटरमिडिएट जे पॅरेंटल नाही आहे. ठीक आहे, आणि नंतर मिळाला व्हाईट. तर या कॅरेक्टरला काउंट करूया. रेड किती आहे याच्यामध्ये, ओनली 1, तेथील 1 रेज टू पिंक किती आहे 2 आहेत. ठीक आहे, आणि व्हाईट किती आहे ओनली 1. तर फिनोटायपिक रेशिओ आपला 1:2, 2:1. ओके, हा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर काढू आपण जिनोटायपिक रेशिओ. ओके, म्हणजे जिनोटायपिक किती टाईपचे आपल्याला मिळाले जिनोटाईप. ठीक आहे, तो कोणकोणते आपल्याला जिनोटाईप मिळाले. सर्वात पहिले मिळाला आपला कॅपिटल R आणि कॅपिटल R, त्याच्यानंतर कॅपिटल R स्मॉल r, आणि त्याच्यानंतर मिळाला स्मॉल r. ठीक आहे, काउंट करूया आपण त्याला. कॅपिटल R फक्त एकच आहे, कॅपिटल R. कॅपिटल R आणि स्मॉल r 2 आहेत, 1 आणि 2, आणि स्मॉल r किती आहे 1. ओके, हा झाला याचा जिनोटायपिक रेशिओ. म्हणजे जिनोटायपिक रेशिओ काय आहे 1:2, 2:1. ओके, एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे स्टुडंट इथे की दोघांचे फिनोटायपिक रेशिओ आणि जिनोटायपिक रेशिओ काय आहेत सेम आहेत. तर या क्रॉसला जर मेंडेलियन क्रॉससोबत जर आपण कम्पेअर केलं तर मेंडेलेचा मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आपल्याला फिनोटायपिक रेशिओ मिळाला होता 3:1. काय मिळाला होता 3:1, जो या फिनोटायपिक रेशिओपेक्षा काय आहे डिफरंट आहे, ते 1:2 आलेला आहे. आणि जिनोटायपिक रेशिओ होता मेंडलचा 1:2 अँड 2:1, जो बिलकुलही सिमिलर आहे. ठीक आहे, तर फिनोटायपिक रेशिओमध्ये आपल्याला डिफरन्स पाहायला मिळाला, आणि तो का मिळाला ड्यू टू द इंटरमिडिएट कॅरेक्टर दॅट इज अ पिंक. आणि हे का झालं कारण की डॉमिनंट कॅरेक्टर हे इनकम्प्लीट एक्सप्रेस झालेलं आहे. ठीक आहे, ते झालं आपलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड फ्लावरचं जे एक्झाम्पल आहे दॅट इज अ 4 o'clock प्लांट, ते सुद्धा अशा प्रकारे आपल्याला कॅरेक्टर शो करतो आहे. ठीक आहे, तर आपण याच्या 3 बघता आता डायरेक्ट 3 नंबरचं एक्झाम्पल घेऊया जे फिदर कलरचं आहे. ठीक आहे, फिदर कलर्स इन द फॉरेस्ट, ती आपण बघणार आहोत. अँडालुशियन्स फॉल्स. ठीक आहे, अँडालुशियन ही जागा आहे जिथे हा प्राणी पक्षी राहतो, त्याचं आपण एक्झाम्पल बघणार आहोत. याच्या फिदर कलरचं आपण एक्झाम्पल बघणार आहोत. ठीक आहे,
त्याचे जे कॅरेक्टर आहेत ते आहे एक ब्लॅक आणि दुसरा आहे व्हाईट. तर डायरेक्ट याचा क्रॉस घेऊया आपण. तर पॅरेंटल फिनोटाईप आहेत किंवा पॅरेंटल जनरेशन, त्याला आपण आता पीने इंडिकेट करणार आहोत. त्याची फिनोटाईप जे आहेत ते आहेत, एक आहे ब्लॅक कलरचा फिदर आहे, ब्लॅक फिदर, आणि त्याला क्रॉस करणार आपण व्हाईट फिदरसोबत. ठीक आहे, व्हाईट फिदर. स्टुडंट्स, हे झालं फिनोटाईप. त्याच्यानंतर आपल्याला लिहावं लागते जिनोटाईप. जिनोटाईप्स आहे याचे कॅपिटल बी, कॅपिटल बी, आणि हे डॉमिनंट आहे. आणि याच्या विरुद्ध असेल रिसेसिव्ह जे आहे व्हाईट फिदर, जे असेल स्मॉल बी, स्मॉल बी. ठीक आहे, गॅमेट्स काय येतील स्टुडंट याचे? दोन्ही होमोझायगस आहेत, त्यामुळे गॅमेट एकच येणार आहे, कॅपिटल बी. इथे असेल स्मॉल बी. ओके, यांचा जर क्रॉस जर आपण केला तर याच्यावर आपल्याला मिळणार आहे कॅपिटल बी आणि स्मॉल बी. ओके, हे झालं याचं जिनोटाईप. आणि असणार आहे F1 जनरेशन. ओके, फिनोटाईप का असणार आहे स्टुडंट्स हे? आता आपल्याला वाटेल की बी जर डॉमिनंट आहे, कॅपिटल बी डॉमिनंट आहे, म्हणजे हे असणार आहे ब्लॅक. पण इथे इनकम्प्लीट डॉमिनन्सी, त्यामुळे कॅरेक्टर जे येते ते आहे ब्ल्यू, ब्ल्यू फिदर. ओके, जवळपास ब्ल्यू फिदरसारखं ते दिसत होते, पण ॲक्च्युली इट इज अ ग्रे कलर्स. ओके, ब्ल्यू फिदर फॉल. हे इंटरमिडिएट कॅरेक्टर आपल्याला इथे पाहायला मिळालं, जे इनकम्प्लीट डॉमिनन्सीमुळे इथे आलेलं आहे. ठीक आहे, याचं जर आपण नेक्स्ट जनरेशन बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, या F1 जनरेशनचे सेल्फिंग करावं लागेल. तर याच्यामध्ये आता आपण F2 जनरेशन बघूया. F2 जनरेशन. ओके, ज्याच्यामध्ये आपल्याला मिळालं कॅपिटल बी आणि स्मॉल बी, जे ब्ल्यू फिदरचे फॉल होते. ठीक आहे, तर याचे आपल्याला गॅमेट मिळणार आहे कॅपिटल बी आणि स्मॉल बी. हे असणार आहे मेल, फिमेल जे आहेत ते खाली असणार आहे. ठीक आहे, तर ते असणार आहे कॅपिटल बी आणि स्मॉल बी. हे काय आहेत? गॅमेट्स आहेत. ठीक आहे, आणि यांचा क्रॉस करतो आपण पुनेट स्क्वेअरने. ठीक आहे, तर इथे मिळालं आपल्याला कॅपिटल बी, कॅपिटल बी, इथे असेल कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल बी आणि स्मॉल बी, स्मॉल बी, स्मॉल बी. सांगण्याची आवश्यकता आहे, तुम्हाला माहिती असेल की याचा फिनोटाईप काय होईल. मग इट इज अ ब्लॅक, होमोझायगस डॉमिनंट आहे तर ब्लॅक असेल. हे असेल ब्ल्यू. ओके, हे सुद्धा काय असणार आहे ब्ल्यू, आणि असणार आहे व्हाईट. ओके, या चार्टवरून आपण याचा फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो बघूया. ठीक आहे, सर्वात पहिले बघूया याचा फिनोटायपिक रेशो. फिनोटायपिक रेशो. ठीक आहे, काय असेल तर किती फिनोटायपिक आहे? 3 प्रकारचे फिनोटाईप आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, पहिला आहे ब्लॅक, दुसरा आहे ब्ल्यू, आणि तिसरा आहे व्हाईट. ओके, ब्लॅक आहे 1, ब्ल्यू आहे 2, आणि व्हाईट आहे 1. ओके, मग रेशो काय असेल? फिनोटायपिक रेशो 1:2, 2:1. ओके, त्याच्यानंतर काढूया याचा जिनोटायपिक रेशो. जिनोटायपिक रेशो. ठीक आहे, कोणकोणते जिनोटाईप मिळाले आपल्याला? कॅपिटल बी, कॅपिटल बी, कॅपिटल बी, स्मॉल बी, आणि स्मॉल बी, स्मॉल बी. ओके, 1, 2 and 1. तुम्ही याच्यावरला काउंट करू शकता या टेबलवरून. ठीक आहे, ते सुद्धा काय 1 to 1, म्हणजे जिनोटायपिक रेशो आहे आपला 1:2, 2:1. ओके, दोन्ही रेशो आपले सेम आलेले स्टुडंट्स, 1:2, 2:1. याला जर आपण मोनोहाब्रिड क्रॉस जो मिंडलचा त्याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर फिनोटायपिक रेशो बदललेला आहे, पण जिनोटायपिक रेशो सेम आहे. ठीक आहे, फिनोटाईप नवीन तयार झालेलं आहे. नवीन कोणतं तयार झालेलं आहे? ब्ल्यूचं. का तयार झालेलं आहे? कारण की इथे जो अलील आहे कॅपिटल बी तो कम्प्लीट डॉमिनंट नाही आहे, इनकम्प्लीट डॉमिनंट आहे. ठीक आहे, इथे एक असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इनकम्प्लीट डॉमिनन्सी जी आहे ही ब्लेंडिंग आहे का, म्हणजे मिक्सिंग आहे का? कारण F1 जनरेशनमध्ये आपल्याला काय मिळालं आहे? कॅपिटल बी आणि स्मॉल बी इथे कॅरेक्टर मिक्स झालेले आहे का? पण इट इज अ नॉट अ ब्लेंडिंग इनहेरिटन्स. कारण ब्लेंडिंग इनहेरिटन्स झालं असतं तर सेकंड जनरेशनमध्ये हे कॅरेक्टर सेपरेट झाले नसते, आणि सेकंड जनरेशनमध्ये काय होतं आहे? सेपरेट होत आहे. सेपरेट होत आहे म्हणून आपल्याला इथे हे होमोझायगस रिसेसिव्ह कॅरेक्टर मिळते आहे.
मिक्सिंग झालं असतं ते होमोझायगस कॅरेक्टर आपल्याला दिसलं नसतं. हे का दिसतंय? कारण की F1 जनरेशनमध्ये ते मिक्स होत नाही. म्हणजेच काय, तर इनकम्प्लीट डॉमिनन्सी ही ब्लेंडिंग इनहेरिटन्स नाही आहे. इट इज नॉट अ ब्लेंडिंग इनहेरिटन्स. ओके, जे की मेंडलच्या अगोदर जे सायंटिस्ट होते त्यांनी त्यांच्या थिअरीमधून सांगितलेलं आहे की जे कॅरेक्टर इनहेरिटन्स होतात ते ब्लेंड होतात, मिक्स होतात. ठीक आहे, पण मेंडलने पूर्णपणे ती थिअरी स्वीकारलेली नाही आहे. आणि त्यांच्यासोबत जे होणारे जे सायंटिस्ट होते त्यांनासुद्धा हेच वाटायचं की ब्लेंडिंग थिअरी जी आहे ती बरोबर आहे. त्यामुळे सुद्धा मेंडलच्या थिअरीला जास्त वेटेज मिळालेलं नाही आहे. ओके, जेव्हा त्यांचं वर्क रिडिस्कवर झालं तेव्हा लक्षात आलं की ब्लेंडिंग अजिबात होत नसते आणि त्याच्यानंतर त्याची ग्रेटनेस सर्वांना माहीत झाली. इनकम्प्लीट डॉमिनन्सीवरून आपण काय म्हणू शकतो स्टुडंट्स की डॉमिनन्सी ही कोणत्याही जीनची कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहे, फ्युचर नाही आहे. ठीक आहे, तर डॉमिनन्सी ही दुसऱ्या गोष्टीवरती डिपेंड आहे. ठीक आहे, सो इट इज नॉट अ autonomous feature of the genes or their products. So you can say that from this dominancy, this dominancy is not autonomous feature of gene or product. ओके, जे प्रोडक्ट प्रोड्यूस होतात, जे इन्फॉर्मेशन जीन्सवरती अवेलेबल आहे त्याच्यावरती जीनची डॉमिनन्सी डिपेंड असते. सो इट डिपेंड्स अपॉन फर्स्ट इज द जीन प्रोडक्ट, सेकंड phenotype that we choose for examine. ओके, याच्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, कोणता जीन डॉमिनंट आहे, कोणता जीन रिसेसिव्ह आहे हे त्या जीन्सवरती डिपेंड असते. कारण की ते काही त्याचं ऑटोनॉमस फ्युचर नाही आहे. तर डॉमिनन्सी कशावरून कन्सिडर करू शकतो आहे, तर त्या जीन्सचा प्रोडक्ट करून आपण ती जीन्स डॉमिनंट आहे किंवा रिसेसिव्ह आहे ते आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, आणि जे फिनोटाईप आपण कन्सिडर केले आहे त्याच्यावरती त्या जीनचा डॉमिनन्सी किंवा रेसिसिव्हनेस कंटेंट डिपेंड असते. ठीक आहे, म्हणजे जे फिनोटाईप आपण कन्सिडर केलं ते कॅरेक्टर, ते फिनोटाईप टोटली जर तो जीन्स कंट्रोल करत असेल तर तो तिथे डॉमिनंट होईल. ठीक आहे, आणि तेच कॅरेक्टर जर दुसरा जीन्ससुद्धा कंट्रोल करत असेल तर तिथे तो को डॉमिनन्स किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्सीसुद्धा शो करू शकतो. म्हणजे डॉमिनन्सी जी काय फ्युचर आहे ते जीन्सचं फ्युचर नसून तर जीनच्या प्रोडक्ट आणि त्याच्या फिनोटाईपचं फ्युचर आहे. तुम्ही कोणतं फिनोटाईप चूज करताय, तुम्ही कोणतं प्रोडक्ट कन्सिडर करताय त्याच्यावरून ते डॉमिनन्सी किंवा रिसेसिव्ह डिपेंड्स आहेत. ठीक आहे, तर इथे आपण इनकम्प्लीट डॉमिनन्सी बघितली. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत को डॉमिनन्सी. ते सुद्धा एक एक्झाम्पल आहे अलिलिक किंवा इंट्राजेनिक इंटरॅक्शनचं. ठीक आहे, ते सुद्धा येणार आहे आपल्या पोस्ट मेंडलियन इरामध्ये.